हॅलो एव्हरीवन, आज आपण SY BCom कॉर्पोरेट अकाउंटिंग सेमिस्टर 4 या सब्जेक्टमधील युनिट नंबर 2 होल्डिंग कंपनीज इलस्ट्रेशन नंबर 8 पेज नंबर 2.50 पाहणार आहे. सर्वात प्रथम आपण क्वेश्चन रीड करून घेऊया. प्रिपेअर अ कॉन्सॉलिडेटेड बॅलन्स शीट विथ नेसेसरी कॉन्सॉलिडेशन वर्किंग फ्रॉम द बॅलन्स शीट ऑफ यच लिमिटेड अँड यस लिमिटेड and additional information given below as on 31st March 2025. म्हणजे आपल्याला यस आणि यच लिमिटेड आणि यस लिमिटेडची एक बॅलन्स शीट दिलेली आहे. कधीची आहे तर 31st मार्च 2025ची आणि ही आपल्याला इन्फॉर्मेशन गिवन आहे. तर बॅलन्स शीटला काय काय दिलं आहे बघा. शेअर कॅपिटल आहे इश्यूड सबस्क्राईब अँड पेड अप कॅपिटल शेअर्स ऑफ ₹100 ईच. तर हा जो नंबर आहे हा महत्त्वाचा आहे. फेस व्हॅल्यू आहे त्या शेअर्सची ₹100. तर काय करायचं आहे, ह्या 100नी ह्या कॅपिटलला डिवाईड करायचं म्हणजे नंबर ऑफ शेअर्स मिळतील. तर इथं 100च्या पुढं 100च्या पुढं 2 झिरो आहेत. तर कॅपिटल जे 3 लाख आहे त्याच्या पुढचे 2 झिरो कट केले की तुम्हाला नंबर ऑफ शेअर्स मिळतील आणि मी वर्किंग करताना तुम्हाला काढून देणारच आहे नंबर ऑफ शेअर्स. त्याच्यानंतर सांगितले जर्नल रिझर्व आहे, दोघांचाही दिलेला आहे. हा जर्नल रिझर्व कधीचा आहे तर 31st मार्च 2025चा आहे. प्रॉफिट अँड लॉस दिलेला आहे, तो पण ह्या साईडला आहे. लायबिलिटीला जेव्हा पण प्रॉफिट अँड लॉस असतो तेव्हा तो प्रॉफिटच असतो. तर तो आहे 31st मार्च 2025चा प्रॉफिट अँड लॉस दिलेला आहे, म्हणजे प्रॉफिट आहे. बिल्स पेएबल आणि क्रेडिटर्स, बिल्स पेएबल आणि क्रेडिटर्स ही एक्सटर्नल लायबिलिटी आहे. लँड अँड बिल्डिंग, प्लांट अँड मशिनरी ही झाली आपली फिक्स ॲसेट. इन्व्हेस्टमेंट 2700 शेअर्स इन यस लिमिटेड, म्हणजे यस लिमिटेड ही सबसिडरी कंपनी आहे, कारण ह्याच्यावरून आपल्याला कळतं आहे. आणि ही जी अमाऊंट आहे कोणाच्या कॉलममध्ये आहे, यच लिमिटेडच्या कॉलममध्ये आहे. म्हणजे हे जे 2,97,000 यच लिमिटेडच्या कॉलममध्ये अमाऊंट दिसते, याचा अर्थ यच लिमिटेडने यस लिमिटेडचे 2700 शेअर्स ॲक्वायर केलेले आहेत. तर तुम्हाला इथं लक्षात येईल की यच लिमिटेड इज अ होल्डिंग कंपनी अँड यस लिमिटेड इज अ सबसिडरी कंपनी अँड 2700 शेअर्स ॲक्वायर बाय यच लिमिटेड. यच लिमिटेडनं 2700 शेअर्स ॲक्वायर केलेले आहेत यस लिमिटेडचे. स्टॉक, डेटर्स, बिल्स रिसिवेबल ही आहे आपली करंट ॲसेट. ॲडिशनल इन्फॉर्मेशनमध्ये दिले ऑन द डेट ऑफ परचेज ऑफ शेअर्स देअर वॉज नो बॅलन्स इन जर्नल रिझर्व. ज्यावेळेस कंपनीला ॲक्वायर केलं त्यावेळेस कंपनीकडे जर्नल रिझर्व नव्हता. जर्नल रिझर्व म्हणजे आपण साठवलेले पैसे असतात. प्रॉफिटमधून आपण 25% अमाऊंट काय करतो, रिझर्वला ठेवतो, राखून ठेवतो. कारण जर आपल्यावर काही संकट आलं तर ते आपण रिझर्वमधून पैसे काढू शकतो म्हणून. तर हा आहे जर्नल रिझर्व. तर जर्नल रिझर्वमध्ये नो बॅलन्स लिहिलं आहे त्या कंपनीकडं. ज्यावेळेस यच लिमिटेडने यस लिमिटेडला ॲक्वायर केलं तेव्हा यस लिमिटेडकडं कोणत्याही स्वरूपाचा जर्नल रिझर्व नव्हता. वेअर ॲज प्रॉफिट अँड लॉस शो अ डेबिट बॅलन्स ऑफ ₹10,000 इन द बुक्स ऑफ यस लिमिटेड. यस लिमिटेडच्या बुक्समध्ये प्रॉफिट अँड लॉसचा डेबिट बॅलन्स म्हणजे आहे लॉस होता त्यांच्याकडे ₹10,000. त्यांच्याकडे जर्नल रिझर्व नाही. यस लिमिटेडकडं जर्नल रिझर्व साठवलेले पैसे नाही आहेत. आणि काय आहे त्यांच्याकडे डेबिट बॅलन्स ऑफ प्रॉफिट अँड लॉसचा डेबिट बॅलन्स आहे, म्हणजे लॉस आहे त्यांच्याकडे ₹10,000. तर जेव्हा पण तुम्हाला ॲडिशनल इन्फॉर्मेशनमध्ये किंवा बॅलन्स शीटच्या बाहेर तुम्हाला प्रॉफिट अँड लॉस आणि जर्नल रिझर्व देतात तेव्हा आपल्याला कम्पेअर करावं लागतं. ही प्रोसेस तुमची वेगळी आहे. मी तुम्हाला सॉल्व करताना वर्किंग नोटमध्ये व्यवस्थित एक्सप्लेन करेन. फक्त लक्षात ठेवा, इथं काय केलं आहे आपल्याला बॅलन्स शीटच्या बाहेर डेबिट बॅलन्स दिलेला आहे प्रॉफिट अँड लॉस आणि जर्नल रिझर्व नाही. जेव्हा पण जर्नल रिझर्व आणि प्रॉफिट अँड लॉस काय पण असो, प्रॉफिट असो किंवा लॉस असो, बॅलन्स शीटच्या बाहेर आउट ऑफ बॅलन्स शीट जेव्हा देतात तेव्हा त्याची वर्किंग करण्याची पद्धत वेगळी आहे. सन्ड्री डेटर्स ऑफ यस लिमिटेड इन्क्लूड 40,000 ड्यू फ्रॉम यच लिमिटेड. आता जेव्हा पण तुम्हाला इन्क्लूड शब्द असेल आणि सन्ड्री डेटर्स असेल तर सन्ड्री डेटर्सला आणि सन्ड्री क्रेडिटर्सला तुम्हाला स्टार करून घ्यायचे आहेत. इथं सन्ड्री डेटर्सला आणि सन्ड्री क्रेडिटर्सला तुम्ही क्वेश्चनमध्ये स्टार करा. आणि इन्क्लूड म्हटलं की म्हणजे त्याचा अर्थ असतो की यच लिमिटेड इथं सांगितलं डेटर्स कोण आहे तर डेटर्स ऑफ यस लिमिटेडचे डेटर्स आहेत. आणि ड्यू फ्रॉम यच लिमिटेड, फ्रॉम म्हणजे कडून, यच लिमिटेडकडून देणं होतं यस लिमिटेडला. आता इथं अंतर्गत देवाणघेवाण आहे. यच लिमिटेड यसला देऊ किंवा यचला देऊ. आता ते दोन कंपन्या होल्डिंग कंपनीनं यच कंपनीनं यस कंपनीला ॲक्वायर केल्यानंतर त्या दोन कंपन्या काय होणार आहेत, एकच होणार आहेत. त्यामुळं दोघांचं अंतर्गत देणं घेणं आता राहणार नाही. म्हणून आपण काय करायचं आहे, डेटर्समधून आणि क्रेडिटर्समधून 40,000 लेस करायचे आहेत.
हे इंटर ओईंग्ज आहेत, अंतर्गत देवाणघेवाण आहे दोघांची म्हणून. आणि बिल्स पेएबल पण तसंच आहे बघा. बिल्स पेएबल ऑफ यस लिमिटेड इन्क्लूड 18,000 इन फेवर ऑफ यच लिमिटेड विच हॅज डिस्काउंटेड ₹3,000 ऑफ देम. ह्याचा अर्थ असा आहे डिस्काउंटेड बिल. तुम्ही 12th बिल ऑफ एक्सचेंजचा लेसन पाहिलेला आहे, त्याच्यामध्ये होतं बघा डिस्काउंटेड बिल. डिस्काउंटेड बिलचा मिनिंग आहे की ते बिल आपण म्हणजे 18,000च्या बिलामध्ये फक्त एकच बिल 18,000चं असतं असं नाही, वेगवेगळ्या प्रकारची बिल असतात. काय बिल 5,000चं असेल, 6,000चं असेल, 6,000, 7,000 असं सगळे बिलं मिळून त्याची अमाऊंट 18,000 आहे टोटल बिल. तर त्यांना असं सांगायचं आहे की त्यातलं एक बिल होतं ₹3,000, हे तुम्ही डिस्काउंट केलेलं आहे. डिस्काउंट म्हणजे काय केलं तुम्ही, तर बँकेत गहाण ठेवलं, मॉर्गेज केलं आणि त्याच्यावर तुम्ही लोन घेतलेलं आहे. मग हे लोन घेतल्यानंतर हे लोन कोण फेडतं, तर ज्याला आपण माल विकलेला असतो तो काय करतो, ते बँकेचं लोन फेडतो. म्हणजे तुम्हाला माहिती असेल कदाचित, असं गृहीत धरते की यच लिमिटेड आणि यस लिमिटेडमध्ये काय असतं की एक बिल असतं. मी तुम्हाला वर्किंग नोट करून दाखवते इथं थोडीशी, एक मिनिट. बघा याच्यामध्ये कसं असतं की एक समजा यस लिमिटेडचे किंवा एच लिमिटेडचे जे कस्टमर आहेत त्यांनी काय केलं आहे, बिल काढलं आहे. डिस्काउंटेड लिहिणार होते, बिल ऑफ बिल लिहिते. बिल काढलं आहे. कुणी काढलं, तर एनं बीवर काढलं असं समजू आपण. ए हा एक कस्टमर आहे, ह्यानं गुड्स सोल्ड केला बीला आणि बी काय करणार आहे, बीला माल विकला. कोणी विकला, एनं बीला माल विकला. ए इज अ ट्रेडर आणि बी इज अ ट्रेडर. ह्या दोघांमध्ये काय झालेलं आहे, ट्रेड झालेला आहे. एनं उधारीवर बीला गुड्स सोल्ड केला आहे. गुड्स सोल्ड ऑन क्रेडिट टू बी. बी लिमिटेडला माल विकलेला आहे. फॉर एक्झाम्पल आपण समजू ₹10,000. मग पैसे कोण देणार, तर बी एला पैसे देणार, कॅश देणार ना. कोण देणार, तर बी देणार एला. पण कधी, आफ्टर 3 months 4 months असं बिल असतं, ते 3-4 महिन्यानंतर तो ठरलेला असतं त्यांचा व्यवहार. तसं तो पैसे ए बीला पैसे देणार आहे, बी एला पैसे देणार आहे. मग ए काय करतो, एकडं ते बिल येतं साईन करून. ते बिल आहे ना ते एकडं येतं. बी त्याच्यावर साईन करतो म्हणजे ॲक्सेप्ट करतो आणि ते बिल परत एकडं येतं. ए काय करतो, तो एकडंच ठेवतो, कारण जर बीकडे ठेवलं तर बी फाडून टाकल. ए काय करतो, तो सुरक्षित ठेवतो, बिल सांभाळून ठेवतो आणि मग त्याला असं वाटतं त्याला जर पैशाची गरज असेल तर ते बिल घेऊन तो बँकेत जातो आणि बँकेला म्हणतो की हे बिल तुमच्याकडे ठेवा. जसं की आपण FDवर लोन घेतो तसं हे लोन बिल आहे ते बँकेत मॉर्गेज केलं जातं आणि बँकेकडून तो काय करतो, लोन टेकन करतो. कोण करतं, तर ए लोन घेतो. एनं लोन घेतल्यानंतर ते बिलाचे पैसे जेव्हा बी पैसे देईल तेव्हा एला मिळत नाहीत, तर तो बीचे पैसे कोणाला येतात, तर बँकेला मिळतात. मग बँक काय करते, ते लोन संपवते. म्हणजे आता इथं जर आपल्याला ₹3,000 दिसते डिस्काउंटेड बिल, म्हणजे हे पैसे कोण देणार आहे 3,000चे, तर ज्या कस्टमरला त्याने गुड्स विकला आहे उधारीवर तो कस्टमर 3 महिन्यानंतर पैसे देईल तेव्हा तो डायरेक्ट बँकेचं लोन फेडेल. इथं एच लिमिटेड किंवा यस लिमिटेड ह्या कंपन्या फेडणार नाही आहेत. त्यांनी ज्या कस्टमरला माल विकलेला आहे, गुड्स सोल्ड केलेला आहे, तो कस्टमर हे ₹3,000 पे करेल. त्यामुळे एच लिमिटेड आणि यस लिमिटेडचा हे 3,000शी संबंध नाही. तर आता इथं मग राहिले किती बघा, 18,000चं बिल होतं. म्हणजे हा जो कोण थर्ड कस्टमर असेल तो कस्टमर काय करेल, ₹3,000 त्या बँकेचे फेडून टाकल. तर बिल आपलं कितीचं होतं, 18,000चं होतं. हे 3,000 कोण पे करेल, तर ज्या कस्टमरला तुम्ही माल विकलेला आहे आणि तुम्ही ते बिल बँकेला दिलं आहे, गहाण ठेवलं आणि बँकेला सांगितलं आहे की त्या व्यक्ती जेव्हा पैसे देईल तेव्हा तुम्ही ते बिलाचे पैसे घ्या. म्हणजे बीकडून कोण पैसे घेईल, बँक पैसे घेईल. आता इथं जर आपण बघितलं तर मग हे बँकेला पैसे कोण फेडणार आहे, तर ज्या कस्टमरला तुम्ही गुड्स विकलाय तो फेडणार आहे. मग राहिले किती बिलाचे पैसे, 15,000 हे कोण कोणाला देणार आहे, बिल ऑफ एस लिमिटेड. बिल्स पेएबल म्हणजे यस लिमिटेड देणार आहे, एस लिमिटेड पेड करणार आहे कुणाला, तर एच लिमिटेडला. मग आता हे 15,000 एचने तर त्या कंपनीला ॲक्वायर केलं, मग आता एसने दिलं काय, नाही दिलं काय, एकच आहे. म्हणून हे 15,000 बिल्स पेएबलमधून आणि बिल्स पेएबल आणि बिल्स रिसिवेबलमधून तुम्हाला लेस करायचे आहेत. अमाऊंट आहे 15,000. तर तुम्ही काय करा, त्याला स्टार करून ठेवा इथं, कोणाला, बिल्स पेएबल आणि बिल्स रिसिवेबलला.
आणि किती अमाऊंट लेस करायची, इंटरओईंग्स 15,000, कारण ते 3,000 आहेत. ज्या कस्टमरला यच लिमिटेडनं गुड्स विकलेला असेल तो कस्टमर त्याचे लोन फेडल. त्याच्यानंतर आहे स्टॉक ऑफ यच लिमिटेड इन्क्लूड ₹4,000 बिंग परचेज फ्रॉम यच लिमिटेड. यच लिमिटेडकडून परचेज केलेला गुड्स होता 4,000चा, यच लिमिटेडच्या स्टॉकमध्ये इन्क्लूड आहे. बरोबर, कारण यच लिमिटेडकडून घेतला आहे म्हणजे तो स्टॉक घेतला आहे म्हणजे आहे म्हणून तो इन्क्लूड आहे त्यांच्या स्टॉकमध्ये. आणि पुढं सांगितलं आहे ऑन विच द लेटर कंपनी मेड अ प्रॉफिट ऑफ 33 1/3% ऑन कॉस्ट लिहिलं आहे. तर इथं पण बघा ऑन कॉस्टचा अर्थ काय आहे, तर कॉस्ट प्राईस आहे. आपला फॉर्म्युला आहे सेलिंग प्राईस इज इक्वल टू कॉस्ट प्राईस प्लस प्रॉफिट. तर कॉस्ट 100 आहे, कारण ऑन कॉस्ट लिहिलं आहे. तर कॉस्ट 100 आहे आणि प्रॉफिट आहे 33 1/3 असा प्रॉफिट आहे. मग आपली सेलिंग प्राईस किती असेल, तर ह्या दोघांना ॲड करायचं. 100 हे पूर्ण संख्या आहे आणि हे 33 पण पूर्ण आहे. तर हे झालं 133 आणि हा जो अपूर्णांक आहे हा ॲज इट इज येईल, म्हणजे इथं येईल 133 1/3. ही झाली तुमची सेलिंग प्राईस. या दोघांना ॲड केलं, कारण ऑन कॉस्ट लिहिलं म्हणजे कॉस्ट प्राईस 100 आहे. ऑन सेलिंग प्राईस लिहिलं तर सेलिंग प्राईस तुमची 100 असते. ऑन इनवाईस प्राईस म्हणलं की सेलिंग प्राईस तुमची 100 असते. ऑन बघायचं, इथं काय सांगितलं आहे, ऑन कॉस्ट प्राईस म्हणजे कॉस्ट प्राईस 100 आहे आणि प्रॉफिट किती आहे 33 1/3. प्रॉफिट ऑफ 33 1/3%. तर प्रॉफिट आहे 33 1/3, कॉस्ट प्राईस आहे 100. ह्या दोघांचं ॲड केलं तर सेलिंग प्राईस आली एवढी. आणि मग आपला फॉर्म्युला पण करून स्टॉकला अनरिअलाइज प्रॉफिट काढणार आहोत. नंतर मी तुम्हाला वर्किंग सांगणार आहे. स्टॉकला एक स्टार करून ठेवा आणि स्टॉकमधून अनरिअलाइज प्रॉफिट लेस होतो. आता आपला क्वेश्चन रीड करून झालेला आहे. आता आपण काय करणार आहे, सॉल्व करायला घेणार आहे. पहिलं आपल्याला सांगितलं इथं काय बघूया, काय प्रिपेअर करायला सांगितलं. इथं लिहिलं आहे बघा, प्रिपेअर कॉन्सॉलिडेटेड बॅलन्स शीट विथ नेसेसरी कॉन्सॉलिडेशन वर्किंग. म्हणजे तुम्हाला बॅलन्स शीट प्रिपेअर करायची आहे, पण त्याच्यासाठी गरजेचं असणारं नेसेसरी वर्किंग नोट पण करायला सांगितलेली आहे. आपण वर्किंग नोटपासून सुरुवात करूया. तर मी बॅलन्स शीट आज लगेच करू नाही शकत, त्याच्यासाठी आपल्याला वर्किंग करायचं आहे. वर्किंग नोट आपण पहिली करणार आहोत. कुणाला ॲक्वायर केलं, तर यच लिमिटेडला ॲक्वायर केलेलं आहे, म्हणून आपण इथं म्हणणार आहोत यच लिमिटेड परचेज द शेअर्स ऑफ यच लिमिटेड किंवा ॲक्वायर. इथं पहिलं लिहूया कॉन्सॉलिडेटेड वर्किंग नोट्स. त्याच्यामध्ये एक आहे यच लिमिटेड ॲक्वायर शेअर्स ऑफ यच लिमिटेड. आता इथं तारीख नाही दिली. जेव्हा पण तुमच्या क्वेश्चनमध्ये इथं तारीख दिली नसेल तेव्हा तुम्ही समजून जायचं आहे की ती 1 एप्रिललाच ॲक्वायर केली, 1 एप्रिल 2024, कारण इथं तारीख आहे 25 इयर एंडिंगची. तर कधी ॲक्वायर केली असेल 2024ला. हे लक्षात ठेवा. जेव्हा इथं तारीख नाही दिली तेव्हा आपली ॲक्वायरची डेट असेल 1 एप्रिल 2025. आता आपल्याला त्याच्या पुढची वर्किंग नोट आहे शेअर ऑफ यच लिमिटेड इन यच लिमिटेड. आता ह्याचा फॉर्म्युला आहे, आपल्याला खाली लिहायचं आहे शेअर्स ॲक्वायर बाय यच लिमिटेड डिवाइड बाय शेअर्स इश्यूड बाय यच लिमिटेड. आता इथं ॲक्वायर किती केले शेअर्स, तर इथं सांगितले बघा क्वेश्चनमध्ये 2700 शेअर्स ॲक्वायर केले. मग इथं ॲक्वायरच्या इथं लिहायचं 2700 शेअर्स डिवाइड बाय शेअर्स इश्यू किती केलेले होते. तर इथं बघायचं नंबर ऑफ कॅपिटल किती आहे 3 लाख. नंबर ऑफ शेअर्स किती आहे, एक शेअर्स कितीचा आहे, एक शेअर 100 रुपीजचा. कसं काढायचं, तर आपला नंबर ऑफ शेअर्स इज इक्वल टू कॅपिटल किंवा अमाऊंट
डिवाइड बाय ईच शेअर. कॅपिटल आहे यस लिमिटेडचा. यस लिमिटेडचाच विचार करायचा आहे कारण आपण यस लिमिटेडचे शेअर्स फाइंड करतोय. कॅपिटल आहे 3 लाख. इथं आहे बघा डिवाइड बाय 100. ह्या 2 झिरोला हे 2 झिरो गेले म्हणजे 3000 हे आले नंबर ऑफ शेअर्स. 3000 होते नंबर ऑफ शेअर्स. तर इथे येईल 3000 त्यांनी इश्यू केलेले होते. त्यातले 2700 शेअर्स ॲक्वायर बाय एच लिमिटेड. एच लिमिटेडनं 2700 शेअर्स घेतले. आता तुम्ही रेशिओ काढा. रेशिओ कसा येईल 2700 डिवाइड बाय 3000. हे आपण इथं वर्किंग करतो. ह्या 2 झिरोला हे 2 झिरो गेले म्हणजे किती आलं 27 डिवाइड बाय 30. 3च्या टेबलमध्ये आहे. 3 9 जा 27, 3 10 जा 30. रेशिओ आला 9/10. आता हा झाला यच लिमिटेडचा. यस लिमिटेडचा किती असेल बघा. हा 10 येण्यासाठी 9मध्ये किती ॲड करावं लागेल 1. 9 + 1 10 म्हणजे 1/10 हा असेल तुमचा यस लिमिटेडचा. म्हणजे आपण काय करतो बघा 9/10 हा रेशो आला म्हणजे काय करायचं आहे 9मध्ये कोणत्या तरी एक अमाऊंट प्लस केल्यानंतर हा डिनॉमिनेटर येतो म्हणजे 10 यायला पाहिजे. मग किती ॲड करणार तुम्ही 9मध्ये 1 म्हणजे हा आहे यच लिमिटेडचा रेशो आणि हा आहे यस लिमिटेडचा म्हणजे रेशो आला 9:1. मग आपण लिहितो यच लिमिटेडला 9/10 आणि 1/10 हा आहे 2 रेशो आपल्याला मिळाले. फक्त आपण इथं लिहिताना एकच लिहितो 9/10. हा महत्त्वाचा रेशो आहे. तर ह्याला ना मी बॉक्स घालून ठेवते आपल्याला पुढं कामाला येणार आहे. हा आहे यच लिमिटेडचा रेशो. आता आपण काय करणार आहोत त्याच्यानंतर थर्ड वर्किंग नोट आहे स्टेटमेंट ऑफ कॅपिटल प्रॉफिट और लॉस. माहिती नाही आपल्याला प्रॉफिट आहे का लॉस म्हणून आपण असं लिहिलं. आता ही गोष्ट लक्षात ठेवा आपण जे पण वर्किंग नोट करतोय ती यस लिमिटेडची व्हॅल्यूज घेतोय म्हणून मी यस लिहिलं यस लिमिटेड. आता इथं पहिलं काय घेतो आपण जर्नल रिझर्व. आता ह्या क्वेश्चनमध्ये आपण रीड केलं कोणत्याही प्रकारचे ॲसेट इन्क्रीज किंवा डिक्रीज झालेली नाही. म्हणजे इथं आपल्याला इन्फॉर्मेशनमध्ये असं नाही दिलं की एखादे ॲसेट ओव्हर व्हॅल्यू झाली अंडर व्हॅल्यू झाली. त्यामुळं कॅपिटल प्रॉफिटला आपण काय काय घेतो जर्नल रिझर्व प्रॉफिट अँड लॉस आणि ॲसेट इन्क्रीज झाली किंवा डिक्रीज झाली तर ते घेतो. आणि हे कधीचं घेतो जर्नल रिझर्व प्रॉफिट अँड लॉस तर ऑल अमाऊंट आपण घेताना घेतो त्या कशा घेतो तर कंपनी ॲक्वायर करायच्या अगोदर. आपण इथे एक वर्किंग नोट करू 1 एप्रिल 2024 एप्रिल मे जून जुलै ऑगस्ट सप्टेंबर ऑक्टोबर नोव्हेंबर डिसेंबर जानेवारी फेब्रुवारी आणि मार्च 2025. तर आता हिथं कंपनी ॲक्वायर केली ह्या तारखेच्या 1 एप्रिलला म्हणजे त्याच्या अगोदरचा जो पण किंवा 1 तारखेचा जो पण जर्नल रिझर्व किंवा प्रॉफिट अँड लॉस असेल तो कुठे येणार आहे कॅपिटल प्रॉफिटला येणार आहे. आणि हिथला येणार आहे हिथला कंपेअर करून जो पण व्हॅल्यू निघेल ती तुमच्या रेव्हेन्यूला येईल. तर इथं जो जर्नल रिझर्व आहे बघा क्वेश्चनमध्ये असं सांगितलं आहे की जर्नल रिझर्व नाही आहे त्यांच्याकडं. इथं सांगितलं आहे नो बॅलन्स ऑफ जर्नल रिझर्व म्हणजे इथं जर्नल रिझर्व आहे नील 0 आहे. आणि प्रॉफिट अँड लॉसमध्ये सांगितले लॉस आहे त्यांच्याकडं डेबिट बॅलन्स सांगितला आहे म्हणजे लॉस आहे 10,000. आणि हे सगळं कुठे येतं तर कॅपिटल प्रॉफिटला येतं. मग आपण कॅपिटल प्रॉफिट तर नाहीच आहे कॅपिटल लॉस आहे. तर कारण लॉस आहे ह्या दोघांचं ॲड केलं तर किती येतं 10,000च येतं. आणि ॲक्वायरच्या अगोदरचं आहे कारण त्यांनी सांगितलं आहे की ज्यावेळेस बघा इथं लिहिलं आहे अजून तुम्ही रीड करू शकता ऑन द डेट ऑफ परचेज. ज्यावेळेस परचेज केलं परचेज ऑफ शेअर्स परचेज केले तेव्हा देअर वॉज नो बॅलन्स इन जर्नल रिझर्व where as profit and loss show a debit balance of 10,000 in the books of यस लिमिटेड. यस लिमिटेडकडे जर्नल रिझर्व नाही आणि लॉस आहे 10,000चा. म्हणून आपण काय करणार आहोत इथं जर्नल रिझर्व घेताना इथं नील लिहिणार आहे मी. ह्याच्यामधून आपण काय करतो तर प्रॉफिट आला तर ॲड करतो लॉस आला तर लेस करतो. मग इथं लिहिणार आहे लेस प्रॉफिट अँड लॉस that is to say loss.
आणि तारीख पण लिहूया दोघाला पण, 1 एप्रिल 2024 इथला आहे, म्हणजे एक ॲक्वायरच्या अगोदरचा, म्हणून तुम्हाला कळा म्हणून मी तारीख टाकते इथं 1 एप्रिल 2024. इथं आहे 10,000. आता बघा आपण इथं लिहिलं लेस. तुम्हाला मी आता वर्किंग करून दाखवते. नीट बघा तुमचं ॲन्सर काय येतं. जर मायनस आलं तर लॉस आणि प्लस आलं तर प्रॉफिट. बघू आपण काय होतं आहे. 1 मिनिट फक्त तुम्हाला मी समजवण्यासाठी दाखवते. मला कळालं आहे पण तुम्हाला कळायला पाहिजे. तर इथं वर आहे नील. नील म्हणजे काय आहे व्हॅल्यू? नील म्हणजे आहे 0 दुसऱ्या पेजवर दाखवते, इथं दाखवते. नील म्हणजे काय आहे? 0 आहेत. 0 आहे जर्नल रिझर्व. आणि मग काय होईल? 0मधून मायनस करायचे आहे 10,000. 0मधून 10,000 जातात का बघा. मी आता इथं टाकलं 0 असं टाकलं, मायनस 10,000. ॲन्सर काय येतं आहे बघा. काय आलं? निगेटिव्ह 10,000 येतं आहे, मायनस 10,000 आलं. आता हे तुम्हाला व्हिजिबल आहे, कळालं असेल की काय झालं. परत एकदा बघा, 0 टाकलं, मायनस केलं त्याच्यातून 10,000. ॲन्सर काय आलं? मायनस 10,000. म्हणजे जर तुमचं ॲन्सर निगेटिव्ह आलं तर ते काय असणार आहे? कारण इथं लेस करतो आहे आपण प्रॉफिट अँड लॉस, म्हणून मी लेस, तर ॲन्सर आलं निगेटिव्ह 10,000. प्रॉफिट आला तर ॲड करायचं आणि लॉस आला तर लेस करायचं, हे विसरू नका, नाहीतर मग तुमचं ॲन्सर चुकल. जर समजा 0मध्ये तुम्ही 10,000 ॲड केले तर प्लसच येईल, पण आपल्याला माहिती आहे की प्रॉफिट आला तर ॲड करायचं आणि लॉस आला तर लेस करायचं, म्हणून आपण इथं लेस केलेलं आहे. आता आपण लेस केल्यानंतर हा आला लॉस, कारण मायनस साईन आलं की लक्षात ठेवायचं लॉस आहे, म्हणून इथं लिहायचं कॅपिटल लॉस. कॅपिटल लॉस, प्रॉफिट नाही आहे. आणि हा लॉस आपण डिवाइड करणार आहोत दोन्ही कंपनीला. कॅपिटल लॉस, ब्रॅकेटमध्ये अमाऊंट टाकायची 10,000. इथं काही मायनसचं साईन द्यायचं ना, आपल्या लक्षात आलं तो लॉस आहे. मग आपण तो लॉस काय करणार आहोत? दोन कंपनीला डिवाइड करणार आहे इन देअर रेशो. इथं आहे एच लिमिटेड, इथं आहे यस लिमिटेड. अमाऊंट आहे 10,000 इंटू रेशो आहे 9/10. इथं येईल 10,000 इंटू 9/10. 10 1 जा 10, 1,000 इंटू 9, 9,000. तुम्हाला करायचं असेल तर तुम्ही करून घेऊ शकता कॅल्सीवर, पण सोपं आहे हे. इझिली तुम्हाला ओव्हरऑली पण येऊ शकतं, बट करायचं असेल तर करू शकता. 10,000 इंटू डिवाइड बाय 10, 1,000 इंटू 9, 9,000. सॉरी, इथं 1 आहे हां, इथं 1 आहे. 1,000 येईल. 10,000 डिवाइड बाय 10, 1,000 इंटू 1, 1,000. तर 1,000 आलं. ह्याला आपण म्हणणार आहोत मायनॉरिटी इंटरेस्ट. ह्याचा रेशो 1/10 आहे. आपण मगाशी काढलेला होता एका पेजवर. ते पेज हां, हे बघा इथं काढलेला होता. एकाचा होता 1/10, एकाचा होता 9/10. तर ह्याचा आहे 9/10. ह्याचं येणार आहेत 9,000. 10,000 डिवाइड बाय 10 इंटू 9, 9,000. तर ह्याला आले 9,000 रुपये. हे येतं कुठं? तर गुडविलच्या स्टेटमेंटला. गुडविल किंवा कॅपिटल रिझर्व काहीतरी येईल. तर आता एक लक्षात ठेवा, कॅपिटल लॉस आलेला आहे. तुम्ही ह्याच्या अगोदरच्या क्वेश्चनमध्ये काय करायचं माहिती आहे? जर समजा प्रॉफिट आला, इथं जर कॅपिटल प्रॉफिट आला तर हे लेस करून बाकी सगळं तुम्ही ॲड करत होता. आता उलट करायचं आहे, हे ॲड होईल. बघा तुम्ही ह्याच्या अगोदरचे क्वेश्चन नीट बघा. इथं आपण लेस करत होतो कारण तेव्हा इथं प्रॉफिट असायचा. आता जेव्हा प्रॉफिटला जी तुम्ही मेथड यूज करत होता त्याच्या अपोजिट मेथड इथं यूज करायची आहे. तुम्ही इथं कॅपिटल प्रॉफिट आला तर हे मायनॉरिटीला ॲड करत होता. आता हे लेस होईल. कारण का लेस होईल? कारण लॉस आहे म्हणून. उलट होणार आहे, तर हे लक्षात ठेवा. हे लॉस आहे म्हणून तो लेस होईल. त्याच्या पुढं नेक्स्ट आपल्याला कॅपिटल प्रॉफिट नंतर स्टेटमेंट ऑफ, आता महत्त्वाची स्टेटमेंट आहे, 4 नंबरचा आहे स्टेटमेंट ऑफ रेव्हेन्यू
प्रॉफिट और लॉस पण होऊ शकतो. बघू काय होतं आहे. तर ह्याचा फॉर्म्युला आहे जर्नल रिझर्व. हा कधीचा घ्यायचा? 1 एप्रिल 2024 टू 31 मार्च 2025 इथपर्यंतचा जर्नल रिझर्व. आणि जर प्रॉफिट आला तर ॲड करायचं, लॉस आला तर लेस करायचं. तर क्वेश्चन बघूया आपण. क्वेश्चनमधून करायचं आहे आपण व्यवस्थित. पहिलं वर्किंग करून घेऊया, नीट समजून घ्या कारण हाच अवघड असतो जरा. तर इथं बघायचं त्यांनी आपल्याला क्वेश्चनमध्ये काय दिलं आहे नीट बघा. क्वेश्चनमध्ये सांगितलं आहे की जर्नल रिझर्व आहे 10,000. कधीच आहे तर 31 मार्च 2025. ही वर्किंग नोट आली की तुम्हाला हा लेसन समजला. इथं होता त्यांचा जर्नल रिझर्व 31 मार्च 2025ला जर्नल रिझर्व आहे 10,000. आणि प्रॉफिट आहे कारण तो क्रेडिट बॅलन्स आहे किंवा लायबिलिटीला असतो तो क्रेडिट बॅलन्स असतो आणि तो प्रॉफिट असतो. तर प्रॉफिट आहे 5,000. यस लिमिटेडचा घ्यायचा आहे, हे पण लक्षात ठेवा. एवढा आहे. आता हे वर्षाच्या शेवटी एवढा बॅलन्स आहे म्हणजे क्लोजिंग बॅलन्स आहे तुमच्याजवळ एवढा जर्नल रिझर्वचा. आता तुम्ही विचार करायचा आहे इथं ॲक्वायर केली ह्या वर्षभर तुम्ही जर्नल रिझर्वमध्ये किती पैसे टाकले. जर्नल रिझर्व म्हणजे एक तुमचा बँक अकाउंट आहे आणि त्या अकाउंटमध्ये काहीच पैसे नव्हते, 0 पैसे होते, इथं नील लिहिलं आहे. आणि आता तुमच्या बँक बॅलन्समध्ये बँक अकाउंटमध्ये 10,000 रुपीज दिसत आहेत. म्हणजे तुम्ही ह्या पूर्ण वर्षभरामध्ये किती पैसे बँकेत टाकले? 10,000 टाकले. कारण पहिले काहीच नव्हते, आता बँक बॅलन्स दिसतोय 10,000. तुमच्या बँकेच्या पासबुकावर 10,000 दिसत आहेत. म्हणजे तुम्ही ह्या इयरला 10,000 रुपीज बँकेत टाकले, त्याला म्हणायचं आहे जर्नल रिझर्व. तर ह्या वर्षीचा जर्नल रिझर्व आहे 10,000. आपण इथं लिहून घेऊया जर्नल रिझर्व 10,000. कारण पहिलं 0 बॅलन्स होता, ह्या वर्षी 10,000 रुपये टाकले म्हणून तुम्हाला बँकेत दिसत आहेत 10,000 रुपये आहेत. कसे आले तर ह्या वर्षी तुम्ही 10,000 रुपये टाकले म्हणून ते दिसत आहेत 10,000 रुपीज. आता इथं नीट विचार करायचा आहे. इथं लॉस आहे 10,000 रुपीज आणि इथं प्रॉफिट दाखवतं आहे 31 मार्चला 5,000 रुपीज. आता मी तुम्हाला हे व्यवस्थित समजून सांगणार आहे. इथं जरा मुलं चुकतात, कळत नाही त्यांना. तर हा लॉस आहे हे लक्षात ठेवा. हे 10,000चा मी कॅपिटलला विचार केलेला होता. तर हे जर्नल रिझर्व नील होता, काहीच पैसे नव्हते. ह्या वर्षी बँकेत 10,000 रुपये दिसत आहेत म्हणजे 10,000 रुपीज तुम्ही ह्या करंट इयरला इथून इथपर्यंत टाकले जर्नल रिझर्वमध्ये. म्हणून आता तुमचा रिझर्व 10,000 रुपयांनी साठलेला आहे. रिझर्वमध्ये किती पैसे जमा झाले? 10,000 रुपीज जमा झाले. आता बघा, आता आपण प्रॉफिट अँड लॉसचा विचार करू. जर्नल रिझर्व झालं तर ॲक्वायरच्या अगोदर तुमच्याकडं लॉस होता. यस लिमिटेडकडं लॉस होता 10,000 आणि यस लिमिटेडकडं इथं दिसतोय की यस लिमिटेडचा प्रॉफिट झालेला आहे 5,000. मग कसं समजून घ्यायचं बघा. आणि हे कधी करायचं? जेव्हा तुम्हाला इन्फॉर्मेशनमध्ये जर प्रॉफिट अँड लॉस दिला असेल किंवा जर्नल रिझर्व जेव्हा आपण ॲडिशनल इन्फॉर्मेशनमध्ये देतात तेव्हा तुम्हाला प्रोसेस वेगळी करावी लागते. जेव्हा बॅलन्स शीटला देतात तेव्हा तुमची मेथड वेगळी आहे. तर इथं जेव्हा आपण तुम्हाला जर्नल रिझर्व आणि प्रॉफिट अँड लॉस ॲडिशनल इन्फॉर्मेशनमध्ये किंवा बॅलन्स शीटच्या बाहेर देतात तेव्हा मात्र तुम्हाला वर्किंग नोट वेगळी करावी लागते. म्हणून आपण हे 5,000 कुठून घेतलेत आत्ताच मी तुम्हाला दाखवलं आहे. तर 5,000 इथून आले आणि जर्नल रिझर्व इथून आलं आहे. कुठून? तर बॅलन्स शीटमधून. बॅलन्स शीट कधीची आहे? 31 मार्च 2025ची. मग आपल्या लक्षात आलं की जर्नल रिझर्व इथं होता 10,000, मग ते आपण जर्नल रिझर्वचं केलं. आता आपण प्रॉफिट बघतोय तर यस लिमिटेडचा प्रॉफिट आहे 5,000 आणि पहिला यस लिमिटेडचा लॉस होता 10,000. तर हे मी तुम्हाला एक ग्राफच्या पद्धतीनं सांगणार आहे. इथं बघा, तर लॉस आपल्याला माहिती आहे इकडं आपले प्लसचं साईन असतं ह्या बाजूला. हे आपले ग्राफ पेपरवर तुम्ही नाही का काय म्हणतो तुम्ही त्याला मॅथ्समध्ये तुम्ही ही इंटिजर लाईन ड्रॉ करायचा. ही एक्स ॲक्सिस असायचं, हे वाय ॲक्सिस असायचं, इथं 0 असायचं, ह्या साईडला मायनस असायचं आणि ह्या साईडला प्लस. तसंच इकडं मायनस असायचं, खाली खाली मायनसचं साईन असायचं आणि वर प्लस होत जायचं. तर प्लस म्हणजे प्रॉफिट आणि मायनस म्हणजे लॉस. लॉस तुमचा इकडे येईल.
तर आता आपल्याला सांगितलं आहे त्यांनी की कंपनीकडं लॉस होता 10,000. किती होता लॉस? बघा इथं दाखवलं आहे, लॉस होता 10,000. लॉस म्हणजे इथं 10,000 हा लॉस होता कंपनीकडं. आता बघायचं, जेव्हा आपण तुमचा ॲरो वरच्या दिशेने गेला, वर असा, तर समजायचं की प्रॉफिट झाला. आणि ॲरो तुमचा ह्याच्या खाली गेला तर लॉस झाला. आता त्यांनी सांगितले 5,000 रुपयेचा प्रॉफिट झाला इथं, 5,000 रुपये प्रॉफिट इथं. तर इथपर्यंत ॲरो आला. कसा येईल बघा, इथून 10,000 लॉस होता. आता तुमचा ॲरो कुठं चालला आहे? वर चालला आहे, वरच्या दिशेने. म्हणजे इथून तुम्ही चालला आहे वर असा. बघा इथून कसं, इथून इथं 5,000, इथून इथं 5,000. नीट बघा, इथं आहे तुमचे हे 5,000 रुपये आणि इथं आहेत 5,000 रुपये आणि इथं आहेत हे 5,000 रुपये. 1, 2 आणि 3. किती झालं बघा इथपर्यंत आहे तुम्ही, कारण प्लसमध्ये आला. हे 5,000 रुपये इथले, हे 5,000 आणि हे 5,000. म्हणजे बघा कितीचं तुम्ही आता प्रॉफिटकडे चालला आहे, कारण तुमचा ॲरो कुठं चालला आहे? वर चालला आहे. जेव्हा पण तुमचा ॲरो वर जाईल, वरच्या दिशेने वर, तर प्रॉफिट. आणि ह्याच्या खाली जर गेला, ह्या 10,000 इथून सुरुवात करायची, कारण हे 1 एप्रिल आहे 2024 आणि हे 31 मार्च. म्हणजे पहिली तारीख ही असते, नंतरची तारीख ही असते 31 मार्च 2025. कुठली तारीख होती? तर इथली. इथून काय झालं, इथून आपण सुरुवात केली. पहिला लॉस होता म्हणून इथून सुरुवात करायची. नेहमी लक्षात ठेवा, 1 एप्रिल 2024 ही पहिली तारीख आहे, इथून सुरुवात करायची. नाहीतर तुम्ही इथून केलं तर खाली याल. तर नीट बघा, एप्रिलला तुमच्याकडे एवढा लॉस होता, इथून वर्षभर तुम्ही काम करत गेला, तर आत्ता तुम्हाला प्रॉफिट झाला, कारण तुम्ही काम चांगलं करत राहिला. जर तुम्ही वाईट काम केलं असतं तर अजून लॉस तुमचा वाढत गेला असता. तर लॉस न वाढता तुम्ही प्रॉफिटकडे चालला आहे. जेव्हा पण तुमचा ॲरो वर जाईल, तेव्हा तुमचा काय असेल? प्रॉफिट असेल. इथं 10,000 रुपये लॉस होता आणि 31 मार्चला तुम्हाला प्रॉफिट झालेला आहे 5,000, म्हणून वर गेलो. लॉस झाला असता तर इथं आला असतो. पण बघायचं की आपला ॲरो कुठं चालला आहे, तर इथं प्लस प्रॉफिट झाला म्हणून आपण प्लसपर्यंत गेलो. तर मग कितीचा प्रॉफिट झाला? हे 5,000 इथपर्यंत, इथून इथपर्यंत 5,000 इथं, नाही का, आणि इथून इथपर्यंत 5,000. प्रत्येक गॅपमध्ये 5,000चा मी गॅप ठेवला आहे. तुम्हाला ग्राफ काढता येतो, तुम्हाला माहीत आहे. तर हे 5,000, इथून इथं 5,000, 10,000 झाले आणि इथून इथं 5,000 म्हणजे 15,000. 1, 2, 3 म्हणजे 5,000 × 3 15,000. बघा बरं, इथून इथं 5,000, हे 5,000 किती झाले? 10,000 आणि इथून इथं 5,000. 10 + 5 15,000. तर लक्षात ठेवा, जेव्हा आपण ॲरो वर जाईल, तेव्हा तुमचा 15,000 रुपीचा प्रॉफिट आहे. प्रॉफिट ह्याला म्हणायचं रेव्हेन्यू प्रॉफिट. कळालं का? बघा, म्हणजे तुम्ही काय केलं? चांगलं काम केलं म्हणून तुम्ही प्रॉफिटकडे चालला. जर तुम्ही वाईट काम केलं असतं किंवा प्रॉफिट नसता कमवला, तर तुम्ही खाली गेला असता. म्हणजे तुम्ही वर चाललाय म्हणजे तुम्ही प्रॉफिट कमवताय. तर नेहमी लक्षात ठेवा, असं ॲरोनी करा. किंवा असं पण समजू शकता की तुमच्याकडे 10,000चा लॉस होता, आता 5,000चा प्रॉफिट झाला. म्हणजे तुम्ही काय केलं? चांगलं काम केलं म्हणून 10,000 + 5,000 असं पण करू शकता. आहे प्रॉफिट. तर तुम्हाला हे कळणार नाही, तर तो ग्राफ पेपर चांगला कळेल, तर त्याच्यावरून तुमच्या लक्षात आलं 15,000 रुपीचा प्रॉफिट आहे. प्रॉफिट आला तर ॲड होईल आणि लॉस आला तर लेस होईल, हे लक्षात ठेवा. मग प्रॉफिट आला म्हणून आपण इथं ॲड म्हणणार आहोत, प्रॉफिट अँड लॉस. दॅट इज टू से प्रॉफिट. काय आहे? प्रॉफिट. तारीख पण लिहू कधीचा आहे, तर 1 इयरचा आहे, 1 एप्रिल. ॲक्वायर केल्यानंतरची जी पण व्हॅल्यू येईल ती रेव्हेन्यू प्रॉफिट किंवा रेव्हेन्यू लॉसला येते. 1 एप्रिल 2024 टू 31 मार्च 2025 चा प्रॉफिट आहे 15,000. टोटल झाली त्याची 10ने हे ॲड केलं कारण प्रॉफिट आला. जर लॉस असता तर लेस केलं असतं. त्याची अमाऊंट झाली 25,000. इज दिस रेव्हेन्यू प्रॉफिट. रेव्हेन्यू प्रॉफिट आहे 25,000. त्याला आपण डिवाइड करू. 25,000 रेव्हेन्यू प्रॉफिट, ह्याला आपण डिवाइड करू 2 कंपन्यांमध्ये.
एस लिमिटेड, इथं आहे एच लिमिटेड. 25,000 इंटू 9/10 आणि इथे येईल 25,000 इंटू 1/10. इथं येईल 2,500 येईल. तरी पण करून दाखवते तुम्हाला. इथं करूया आपण 25,000 डिवाइड बाय 10, 2,500 हे येणार आहे मायनॉरिटी इंटरेस्टला. आणि इथं येणार आहे 25,000 डिवाइड बाय 10 इंटू 9, 22,500 येणार आहे कॉन्सोलिडेटेड प्रॉफिट अँड लॉसच्या स्टेटमेंटला येणार आहे. आता हा प्रॉफिट आला म्हणून हा ॲडच होईल, 2,500 ॲड होतील आणि हे पण तुमचे ॲड होईल. हे लक्षात ठेवा, कारण प्रॉफिट आला. लॉस आला असता तर मग ती ह्याच्या अपोजिट साईन झालं असतं. लॉस आला तर हे पण लेस झालं असतं, हे पण लेस झालं असतं. आता इथं मायनॉरिटी इंटरेस्टला फक्त हा कॅपिटल लॉस आहे म्हणून लेस झालं. गुडविल आपण पहिलं काय करायचं, हे लेस करायचो आणि हे सगळं ॲड करायचो कारण तेव्हा प्रॉफिट असायचा. पण आता काय झाले, लॉस आहे, लॉस आला तर हे गुडविलला लेस करायचो आपण. पहिलं प्रॉफिट आला तर लेस करायचो, आता लॉस आला आहे म्हणून ॲड करतो आहे. आणि इथं आपण मायनॉरिटी इंटरेस्टला हे ॲड करायचो तेव्हा कॅपिटल प्रॉफिट असायचा. आज कॅपिटल लॉस आहे म्हणून त्याला लेस केलं आहे. इथं रेव्हेन्यू प्रॉफिट आहे म्हणून हे दोन्ही पण ॲडच झालेले आहेत. त्याच्यानंतरचं नेक्स्ट स्टेटमेंट आहे 5 नंबरचं. आपण बुक थोडं साईडला ठेवू. स्टेटमेंट ऑफ मायनॉरिटी इंटरेस्ट 5 नंबर. मायनॉरिटी इंटरेस्ट इथं घ्यायचे आहे फेस व्हॅल्यू ऑफ शेअर्स. हेल्ड बाय मायनॉरिटी. आता इथं कुठले शेअर्स घ्यायचे बघा. 3,000 त्यांनी विकायला काढले होते, त्यातले 2,700 रुपीज नाही, 3,000 नंबर ऑफ शेअर्स विकले होते, त्यांनी इश्यू केलेले होते, विकायला काढलेले होते किंवा विकलेले होते. त्यातले 2,700 एचनं घेतले. मग त्यांच्याकडे किती शेअर्स राहिले, तर तुम्ही इथं असं पण करू शकता की 3,000 शेअर्स होते, त्याच्यातून 2,700 शेअर्स एचनं घेतले. मग राहिले किती, तर 300 नंबर ऑफ शेअर्स आहेत एस लिमिटेडचे. नंबर ऑफ शेअर्स एस लिमिटेडचे एवढे शेअर्स आहेत. मग एक शेअर्स कितीचा आहे, तर 100चा आहे, की जो तुमच्या इथं क्वेश्चनमध्ये सांगितलं आहे. एक शेअर्स कितीचा आहे, 100चा आहे, म्हणून आपण त्याला इंटू 100 करणार आहोत. म्हणजे येणार आहे 4 0 1 2 3 4 30,000 ही आहे फेस व्हॅल्यू ऑफ शेअर्स, कॅपिटल आहे. तर तेवढं 30,000 रुपयाचं कॅपिटल एस लिमिटेडकडे शिल्लक राहिलेलं आहे. म्हणून आपण इथं करून दाखवते तुम्हाला कसं आलं ते. 3,000 शेअर्स इश्यू केलेले होते, त्यातले 2,700 शेअर्स एच लिमिटेडनं घेतले. राहिले 300 शेअर्स इंटू ₹100 ईच, आले 30,000. फेस व्हॅल्यू होती 30,000. त्याच्यामध्ये ॲड करतो, जर कॅपिटल प्रॉफिट असेल तर, लॉस असेल तर लेस. आपण इथं लिहिलं आहे लेस कॅपिटल लॉस. अमाऊंट आहे 1,000 आपण लेस करून घेतलं तर खाली येईल 29,000. त्याच्यानंतर आपण ॲड करतो रेव्हेन्यू प्रॉफिट. लॉस आला तर लेस. रेव्हेन्यू प्रॉफिट किती आहे, तर 2,500 ॲड करतोय आपण 10 11 31,500. मी फक्त आन्सर चेक करते बरोबर आहे का. रेव्हेन्यू मायनॉरिटी इंटरेस्ट आलं 31,500. आन्सर इज करेक्ट.
हे कुठे येणार आहे तर बॅलन्स शीटला येणार आहे. आपण इथं लिहू बॅलन्स शीटच्या लायबिलिटी साईडला. हे जे पण मी रेड पेननी करते ते तुमच्यासाठी करते. हे होतं एस लिमिटेडचं, हे पण होते एस लिमिटेडचं आणि हे सगळे एस लिमिटेडचं आहे. आता तुम्ही जेव्हा आता ह्याच्या पुढची जी स्टेटमेंट आहे गुडविलचं, इथून खाली एच लिमिटेडच्या व्हॅल्यू तुम्ही घेणार आहात. नेक्स्ट नंबरचं स्टेटमेंट आहे स्टेटमेंट ऑफ गुडविल. किंवा आपण म्हणतो कॅपिटल रिझर्व. कॅपिटल रिझर्व माहिती नाही आपल्याला गुडविल येईल का रिझर्व, म्हणून आपण असं लिहिलं. आता इथं घेतो तेव्हा कॉस्ट ऑफ शेअर्स घेतो. कुठं असतात हे कॉस्ट ऑफ शेअर्स तर बॅलन्स शीटला असतात. कॉस्ट ऑफ शेअर्स ॲक्वायर किंवा परचेस पण म्हणू शकता बाय एच लिमिटेड. आता आपण एच लिमिटेडचा विचार करणार आहोत. इथून पुढं एच लिमिटेड येणार आहे. ज्या पण व्हॅल्यू तुम्ही घेणार आहात ते एच लिमिटेडच्या घेणार आहात. आता ॲक्वायर केलेले शेअर्स कुठं आहेत तर तुमच्या क्वेश्चनमध्ये आहे बघा, इथं कॉस्ट ऑफ शेअर्स असतं. हे नेहमी लक्षात ठेवायचं. कॉस्ट ऑफ शेअर्सची व्हॅल्यू एच लिमिटेडच्या कॉलममध्ये असते. इथून घ्यायची 2,97,000. 2,97,000. त्याच्यामधून जी फेस व्हॅल्यू आहे ती लेस करायची आहे. लेस फॉर्म्युला लक्षात ठेवा. लेस फेस व्हॅल्यू ऑफ शेअर्स ॲक्वायर. आता त्यांनी ॲक्वायर किती केलेले आहेत शेअर्स बघा, इथं 2,700 शेअर्स. मग काय करायचं आहे, एक शेअर्सची व्हॅल्यू आहे 100 रुपये, 100 ईच. 27,000 27 1 जा 27. झिरो किती झाले 1 2 3 4. 1 2 3 4. 2,70,000 ही झाली तुमची फेस व्हॅल्यू. 2,70,000. 2,70,000. 2 700वर 2 0. हां बरोबर आहे. लेस करून बघा किती येतं आहे खाली 7 8 9. 27,000 येत आहे. तर ह्याला म्हणायचं एक्सिस अमाऊंट पेड. त्यांनी जास्त पैसे पेड केले. एक्सिस म्हणजे जास्त पैसे पेड केले. किती तर 27,000 रुपये जास्त दिलेले आहेत एच लिमिटेडनं एस लिमिटेडला. ॲक्च्युली 2,70,000 रुपयाला शेअर्स खरेदी करायला पाहिजे होते, पण त्यांनी एवढ्याला खरेदी केलेत, म्हणजे 27,000 रुपये जास्त पैसे दिलेले आहेत. तर ह्याच्यामध्ये बघा आपण गुडविलच्या स्टेटमेंटला लिहिले कॅपिटल लॉस. इथं काय होणार आहे, हे गुडविलच्या स्टेटमेंटला 9,000 ॲड होणार आहेत. प्रॉफिट आला असता तर प्रॉफिट आला असता तर लेस केला असता. लॉस आला आहे म्हणून आपण ॲड करणार आहोत. ॲड कॅपिटल लॉस. अमाऊंट आहे 9,000 ॲड करायची आहे, म्हणून इथं काही प्रॉब्लेम नाही येणार आहे. 9 7 किती 16 3 36,000 येत आहे. आता आपण हे आले 36,000. तर इथं काय मायनस येतं आहे का तर नाही, कारण ह्याच्यामध्ये आपण ॲडच करत चाललो आहे. ह्याच्यातून हे लेस झालं, हे नॉर्मली होतं. त्यामुळे 36,000 हे आलं कॅपिटल ही गुडविल आलं. आपण चेक करू फक्त बरोबर आहे का आहे. तर ॲन्सर इज करेक्ट. ह्याला नाव देऊया आपण गुडविल. जर मायनस ॲन्सर आला असतं तर मग कॅपिटल रिझर्व असता. आणि हे कुठे येतं बॅलन्स शीटच्या ॲसेटला. बॅलन्स शीटच्या ॲसेटला आपण 36,000 घेणार आहोत. आणि हे वरचं होतं ते मायनॉरिटी इंटरेस्टला. मी रेड पेननी हायलाईट करून ठेवलं. त्याच्यानंतरचं आहे महत्त्वाची ॲडजस्टमेंट आहे ही स्टेटमेंट ऑफ अनरिअलाइज प्रॉफिट. हे तर प्रॉफिटच असतं कारण त्याने लॉस लिहिलेलं नाही. हे कोणाचं घ्यायचं आहे आपल्याला एच लिमिटेड. आता हे कुठं आहे तर ॲडजस्टमेंट दिलेली आहे तुम्हाला. त्याच्यामध्ये क्वेश्चनमध्ये सांगितलेलं आहे बघा, इथं स्टॉकशी रिलेटेड असतं. स्टॉक ऑफ एच लिमिटेड इन्क्लूड 4,000 बिंग परचेज फ्रॉम एच लिमिटेड ऑन विच द लेटर कंपनी मेड अ प्रॉफिट 33 1/3% ऑन कॉस्ट. 33 1/3% ऑफ कॉस्ट ऑन कॉस्ट. तर मगाशी मी तुम्हाला समजवलेलं होतं. फॉर्म्युला आपला असा आहे, सेलिंग प्राईस इज इक्वल टू कॉस्ट प्राईस म्हणजे खरेदीची किंमत. सेलिंग प्राईस म्हणजे विक्रीची किंमत. खरेदी केली त्याच्यामध्ये
प्रॉफिट घेतलेला आहे त्यांनी, पी म्हणजे प्रॉफिट. तर आपल्याला असं सांगितलं आहे प्रॉफिट आहे 33/1/3 ऑन लिहिले कॉस्ट प्राईस. तर क्वेश्चनमध्ये नीट बघा, ऑन कॉस्ट लिहिलं तर म्हणजे याचा अर्थ कॉस्ट प्राईस तुमची 100 होती आणि ऑन सेलिंग प्राईस म्हणलं तर सेलिंग प्राईस तुमची 100 असते. ह्याचं वर्किंग कसं करायचं बघा. आता इथं असं आलं 100 प्लस, कारण कॉस्ट प्लस लिहिलं आहे, कारण प्रॉफिट काय करतो आपण ॲड करतो मग सेलिंग प्राईस मिळते 33/1/3. तर मग काय करायचं, हे पूर्णांक संख्या आहेत तर 100 प्लस 33 किती आलं 133 आणि हे जे अपूर्णांक आहेत ते काय करायचं आहे ॲज इट इज ठेवून द्यायचं आहे. हे झालं तुमचं सेलिंग प्राईस. ह्या दोघांचं नंबरचं जे पूर्ण व्हॅल्यू आहे त्यांचं काय करायचं आहे ॲड करायचं आहे आणि हे जी तुमची अपूर्णांक आहे तर तो तसाच ठेवायचा आहे. इथं येणार आहे सेलिंग प्राईस 133/1/3. आपला फॉर्म्युला आहे प्रॉफिट डिवाइड बाय सेलिंग प्राईस. तर प्रॉफिट किती आहे 33/1/3 डिवाइड बाय सेलिंग प्राईस किती आहे 133/1/3. हा एकच नंबर आहे असा आहे. तर ह्याला मी तुम्हाला कन्वर्ट करून दाखवते. इथं काळजीपूर्वक बघा. फॉर्म्युला असा आला की थोडंसं वेगळ्या पेजवर दाखवते. इथं करू, थोडी जागा आहे. प्रॉफिट डिवाइड बाय सेलिंग प्राईस. प्रॉफिट आहे 33/1/3 आणि सेलिंग प्राईस आहे 133/1/3. ह्या दोघांचे आपल्याला काय करायचे व्हॅल्यू फाईंड करायचे. ह्याची व्हॅल्यू कशी काढणार बघा. 33/1/3 नीट बघून घ्या. थांबा रेड पेननी करते तुमच्या लक्षात येईल. 33/1/3 तर नेहमी लक्षात ठेवा इथं इंटूचं साईन असतं आणि इथं प्लसचं साईन असतं. तर 33 इंटू म्हणजे तुम्ही कसं करणार 3 हा 3 इंटू हे 33 आणि हा प्लस आणि हा 1 आणि हा खालचा डिनॉमिनेटर तसाच 33 इंटू 3 केलं तर आन्सर येतं 99. 3 3 जा 9 3 3 जा 9 प्लस 1 आणि हा डिनॉमिनेटर आहे 3 म्हणजे येतं 100 डिवाइड बाय 3. म्हणजे प्रॉफिट किती आला तर 100 डिवाइड बाय 3 हा झाला प्रॉफिट. आता आपण सेलिंग प्राईसला कन्वर्ट करू. इथं बघा 133/1/3 विजिबल आहे का बघा. तर ब्ल्यू पेननी करते थोडं बघा दिसतंय का 1/3. तर ह्या दोघांचं इथं मल्टिप्लाय इथं प्लस सेम तसंच काय करायचं आहे 3 इंटू 133 प्लस 1 आणि हा डिनॉमिनेटर ॲज इट इज राहील 3. 33ने ह्याला मल्टिप्लाय केलं किती येतं 3 3 जा 9 3 3 जा 9 3 1 जा 3 आणि प्लस हा 1 डिवाइड बाय 3 म्हणजे किती आलं इथं 400. 399 प्लस 1 केलं की 400 येईल डिवाइड बाय 3. ही झाली तुमची सेलिंग प्राईस. म्हणजे सेलिंग प्राईस किती आली इथं ब्ल्यू पेननीच करते. तुम्हाला रेड पेन विजिबल आहे का नाही माहिती नाही. हा प्रॉफिट होता डिवाइड बाय सेलिंग प्राईस किती आली 400 डिवाइड बाय 3. नीट बघा कारण ही खूप महत्त्वाची प्रोसेस मी तुम्हाला शिकवते. आता आपल्याला काय करायचं आहे हा 100/3 ॲज इट इज ठेवायचा आहे. त्याला काय करायचं ना आपण खाली करू. हा जो नंबर आहे प्रॉफिट वरचा नंबर तसाच ठेवला आणि जो खालचा नंबर आहे ह्याला रेसिप्रोकल करायचं म्हणजे उलट करायचं. हा डिनॉमिनेटर खाली होता तो वर घ्यायचा आणि 400 वर होते ते खाली घ्यायचे. उलट करायचं ह्याला. ह्याच्या खाली होतं ना हे डिवाइड आहे म्हणजे प्रॉफिट डिवाइड बाय सेलिंग प्राईस. सेलिंग प्राईस आपली ही आली. ह्याला काय केलं आपण रेसिप्रोकल केलं. 3ला 3 कट झाला. ह्या 2 झिरोला हे 2 झिरो कट झाले म्हणजे आन्सर आलं 1/4. हे नीट लक्षात ठेवा. ही प्रोसेस खूप महत्त्वाची होती. तर मी हे इथं करून दाखवली तुम्हाला. इथं येईल कसं येईल बघा. असं येईल इथं 33 इंटू 33 प्लस 1 डिवाइड बाय 3 हा आहे तुमचा प्रॉफिट डिवाइड बाय सेलिंग प्राईस आहे 100. थांबा इथं 3 इंटू 133 प्लस 1 डिवाइड बाय 3 ही आहे तुमची सेलिंग प्राईस. ह्याला आपण कन्वर्ट केलं तर इथं येतं 400 डिवाइड बाय 3 आणि ही झाली तुमचा प्रॉफिट आणि सेलिंग प्राईस आहे 100 डिवाइड बाय 3 99 प्लस 100 येतं. ह्याचं जर केलं तर 33 इंटू 9 99 प्लस 1 येतं आणि डिवाइड बाय 3 100 डिवाइड बाय 3 आणि इथं येतं 400 डिवाइड बाय 3. ह्याला तुम्ही रेसिप्रोकल केलं तर असं येतं 100
डिवाइड बाय 3 इंटू 3 डिवाइड बाय 400. ह्याला उलट करायचं, उलटून गुणिले होतं म्हणजे ते रेसिप्रोकल होतं. डिवाइडचं मल्टिप्लाय केलं मी, डिवाइडचं काय केलं, मल्टिप्लाय केलं. ह्या 3ला हा 3 गेला, ह्या 2 झिरोला हे 2 झिरो गेले म्हणजे 1/4 आला तुमचा रेशो. आता आपल्याला स्टॉकची व्हॅल्यू क्वेश्चनमध्ये दिलेली आहे. स्टॉकची व्हॅल्यू सांगितलेली आहे 4000. क्वेश्चनमध्ये आहे 4000. मग काय करायचं आहे, 4000 इंटू 1/4. इथं येईल तुमचा ॲन्सर 1000. तुम्ही करून बघा किती येते, कारण वेळ जातो आहे आपला कॅल्सीवर करायला. 4000 डिवाइड बाय 4 आलं तुमचं 1000. तर 1000 इंटू एच लिमिटेडचा रेशो 9/10. 9/10. मग परत ह्याला तुम्ही करू शकता इंटू 9 डिवाइड बाय 10. 900. 900 रुपीज हा अनरिअलाइज प्रॉफिट आहे. अनरिअलाइज्ड प्रॉफिट हा काय करतो आपण, बॅलन्स शीटला, हा बॅलन्स शीटला स्टॉकमधून लेस करतो. लेस फ्रॉम स्टॉक, स्टॉकमधून हा लेस करतो, हे लक्षात ठेवा. आणि ह्याच्या खाली जे काय ॲडजस्टमेंट येईल, वर्किंग नोट येईल, तिथं पण आपण ह्याला लेस करतो. 2 ठिकाणी ह्याला लेस करतो. तर नेक्स्ट स्टेटमेंट आहे तुमचं 8 नंबरचं. इथं लिहिते कॉन्सोलिडेटेड स्टेटमेंट ऑफ कॉन्सोलिडेटेड प्रॉफिट अँड लॉस. हे पण एच लिमिटेडचं आहे. एच लिमिटेडचा सगळा प्रॉफिट आपल्याला इथं घ्यायचा आहे. पहिलं बघायचं की त्याच्या फक्त प्रॉफिट, ओनली प्रॉफिट. एच लिमिटेडचा घेतो. एच लिमिटेडचा प्रॉफिट होता बघा इथं 70,000. कुठं, तर बॅलन्स शीटला आहे 70,000. मग इथं लिहा प्रॉफिट अँड लॉस. प्रॉफिट अँड लॉस and that is to say प्रॉफिट, कारण तो क्रेडिट बॅलन्स आहे किंवा लायबिलिटीला असेल तर प्रॉफिट असतो. कधीच आहे तर 31 मार्च 2025. किती आहे तर अमाऊंट आहे 70,000. एच लिमिटेडचं घेतो आहे, हे लक्षात ठेवा, हे एच लिमिटेडचं आहे. एच लिमिटेडचा प्रॉफिट टेकन फ्रॉम बॅलन्स शीट. त्याच्यानंतर बघायचं आहे, आपण इथं लिहिलं आहे बघा, कॉन्सोलिडेटेड बॅलन्स शीटला आपण काय घेतो, हा प्रॉफिट ॲड करतो. मग इथं लिहिणार आहोत 2 ॲड रेव्हेन्यू प्रॉफिट. रेव्हेन्यू प्रॉफिट किती आहे तर 22,500. ह्याला ॲड करून घेऊया आपण 92,000. ह्याच्यातून आपल्याला लेस करायचा आहे हा अनरिअलाइज प्रॉफिट. लेस अनरिअलाइज्ड प्रॉफिट किती होता तर 900. फक्त मी एकदा चेक करते 900 करेक्ट आहे का. हां बरोबर आहे 900. लेस करतोय, लक्षात ठेवा, मायनस करतोय 92,500. 92,500 मायनस 900 तर 91,600 हा आहे प्रॉफिट अँड लॉस एच लिमिटेडचा. प्रॉफिट ह्याला म्हणायचं आहे देअर फोर प्रॉफिट अँड लॉस. मी शॉर्टकटमध्ये लिहिलं आहे, थोडंसं समजून घ्या. हे येतं बॅलन्स शीटच्या लायबिलिटी साईडला. ही अमाऊंट तुमच्या बॅलन्स शीटच्या लायबिलिटी साईडला येणार आहे. हा तुम्ही एच लिमिटेडचा प्रॉफिट एकत्रित केला. आता आपल्याला बॅलन्स शीट बनवायची आहे. 2 मिनटात मी आखून घेते लगेच. पहिलं लिहायचं आहे कॉन्सोलिडेटेड बॅलन्स शीट ऑफ एच लिमिटेड अँड इट्स subsidiary S Limited as on 31st March 2025. आपल्याला एक बॅलन्स शीट प्रिपेअर करायची आहे. मी अगोदर आखून ठेवली नाही, कारण कधी कधी वर्किंग नोटला जागा पुरत नाही, पेज संपून जातात, म्हणून मी अगोदरच आखून ठेवलेली नाही. तर
लगेच झाली बघा आखून, काही जास्त नाही लागत ह्याला. सिरियल नंबर, पर्टिक्युलर्स, नोट नंबर, रुपीज अँड रुपीज हे टाकलं. इथं पहिलं घ्यायचं आहे आपण ह्याला फर्स्ट म्हणून. ह्याला आपण म्हणणार आहोत इक्विटी अँड लायबिलिटी. त्याच्यामध्ये ए शेअर कॅपिटल, पहिला आहे एक ॲथोराइज शेअर कॅपिटल. एच लिमिटेडचं घ्यायचं आहे, तुम्हाला कळावं म्हणून मी इथं लिहिणार आहे एच. हे तुम्ही लिहायचं नाही, मी तुम्हाला समजावं म्हणून रेड पेनने टाकलं आहे. कोणाचं कॅपिटल घ्यायचं? एच लिमिटेडचं घ्यायचं. तुम्ही इथं बघायचं आहे बॅलन्स शीटला किती आहे एच लिमिटेडचं कॅपिटल 5 लाख. मग 5 लाख आहे तर नंबर ऑफ शेअर्स किती असतील? 2 झिरो कट करायचे. 5000 नंबर ऑफ शेअर्स आहेत. एक शेअर्स 100 रुपीजचा आहे. आता तुम्हाला नंबर ऑफ शेअर्स फाईंड करता येतात, मी शिकवलेलं आहे. तर इथं लिहायचं 5000 इक्विटी शेअर्स, नुसतं शेअर्स लिहिलं, इक्विटी नाही म्हणून 5000 शेअर्स ऑफ रुपीज किंवा ॲट रुपीज 100 ईच. मग किती येणार आहे? ॲथोराइज कॅपिटलच्या पुढं लिहायचं 5 लाख. ह्याला डबल अंडरलाईन करून सोडून द्यायचं. त्याच्या खाली परत 2 नंबर टाकायचा. नंबर 2 इश्यूड अँड सबस्क्राईब कॅपिटल. इश्यूड, सबस्क्राईब्ड अँड पेड अप. खाली लिहायचं 5000 शेअर्स. तुम्ही ॲट पण लिहू शकता, ॲट रुपीज 100 ईच. ही पण अमाऊंट आहे 5000. ही सोडून द्यायची, ही पकडायची, इश्यूडची पकडायची 5 लाख रुपीज. आता त्याच्यानंतर 3 नंबरला येतं रिझर्व अँड जर्नल रिझर्व अँड सरप्लस. रिझर्व तर काय झालं, एक मिनिट. सरप्लस. त्याच्यामध्ये रिझर्व घ्यायचा आहे कोणाचा? तर एच लिमिटेडचा. इथं जर्नल रिझर्व आहे बघा 40,000 रुपये. जर्नल आपण पूर्ण लिहूया. जर्नल रिझर्व एच लिमिटेडचा आहे 40,000. एस लिमिटेडचा घ्यायचा नाही कारण आपण वर्किंग नोटला घेतलेला आहे. जर्नल रिझर्व झाला. आता आपण बघा इथं प्रॉफिट अँड लॉस काढलेला आहे. हा प्रॉफिट अँड लॉस घ्यायचा आहे. तुम्हाला विजिबल असेल बघा 91,900. तो प्रॉफिट अँड लॉस आहे कारण सरप्लस म्हणजे प्रॉफिट अँड लॉस. प्रॉफिट अँड लॉस कोणाचा आहे? एच लिमिटेडचा आहे आणि अमाऊंट आहे त्याची 91,600. 91,600. बघा आता आपण कॅपिटल घेतलं, रिझर्व घेतला, प्रॉफिट अँड लॉस घेतलं. आता आपल्याला मायनॉरिटीचं म्हणजे एस लिमिटेडचा प्रॉफिट अँड लॉस घ्यायचा आहे. त्याला आपण म्हणू मायनॉरिटी इंटरेस्ट. मायनॉरिटी इंटरेस्ट आपण काढलेला आहे इथं 31,500. 31,500. आता आपलं झालं इथं प्रॉफिट अँड. बघायचं आता काय राहिलं? बिल्स पेएबल आणि क्रेडिटर्स. दोघांना पण स्टार आहेत. काळजीपूर्वक करायचं आहे. ह्याला आपण म्हणणार आहोत करंट लायबिलिटी. एक आहे बिल्स पेएबल. एच लिमिटेड, एस लिमिटेड. एच लिमिटेडचे
सॉरी, मी पहिलं बिल्स पेबल घेतलं, चालतं आहे. बिल्स पेबलच पहिले आहेत. 50 आणि 50,000 अँड 25,000 ह्यांची टोटल केली तर झालं 75,000. त्याच्यातून इंटर ओईंग्ज आहेत आपल्याला क्वेश्चनमध्ये. इथं बघा बिल्स पेबलला 18,000 दिलं होतं, तर हे डिस्काउंटेड बिल मायनस करायचं म्हणजे किती आले 15,000. 18मधून 3 गेले किती आलं 15,000. म्हणजे काय सांगितलं होतं मी मागाशी शिकवलं होतं तुम्हाला बघा. 18,000चं बिल काढलेलं होतं आणि 3,000 रुपये आपण काय केलेलं आहे डिस्काउंट केलं आहे, ते लेस करायचं. म्हणजे काय केलेलं आहे लोन घेतलेलं आहे त्या बिलावर. तर ज्या कस्टमरला माल विकलेला आहे तो त्याचे बिलाचे पैसे बँकेत भरल. तर हे 3,000 एच लिमिटेड किंवा एस लिमिटेडचं देणं नाही आहे. तर 15,000 हे इंटर ओईंग्ज आहेत. म्हणून आपण इथं लिहिणार आहोत इंटर ओईंग्ज लेस इंटर कंपनी ओईंग्ज 15,000. बाहेर किती येते बघा, इथं पण लिहू शकता, इथं पण लिहिलं तरी चालेल. 3 0 4 0 60,000 आला मायनस करून. आता त्याच्यानंतर 2 नंबरला आपल्याला घ्यायचं आहे क्रेडिटर्स. एच लिमिटेड एस लिमिटेड. क्रेडिटर्स बघा किती आहेत 1,40,000 आणि 60,000. 4 10 2 लाख 2 लाख. त्याच्यातून आपल्याला इंटर ओईंग्स लेस करायचे आहेत. इंटर कंपनी ओईंग्स किती आहेत बघा, इथं सांगितलेलं आहे डेटर्सवर आहेत 40,000. म्हणजे डेटर्स आणि क्रेडिटर्समधून आपल्याला 40,000 लेस करायचे आहेत. 40,000 केले 1,60,000. ही झाली आपली लायबिलिटी साईड संपली. आता कॅपिटल रिझर्व वगैरे काय आलेलं नाही. मायनॉरिटी इंटरेस्ट गुडविल आहे, हे ॲसेटला जाईल, हे स्टॉकमधून लेस होईल. हे झालं म्हणजे बॅलन्स शीटची लायबिलिटी साईड झालेली आहे. आता काय राहिलं आहे का चेक करा बघा इथं. तर झालं, हे कॅपिटल घेतलं, रिझर्व घेतला, यसचा आपण वर्किंग नोटला घेतलेला होता. कॅपिटलच्या प्रॉफिट अँड लॉस पण रेव्हेन्यू प्रॉफिटला घेतलेला होता. बिल्स पेबल आणि क्रेडिटर्स घेतले. आता आपल्याला काय करायचं आहे यस लिमिटेडच्या लायबिलिटीची टोटल करायची आहे. आपण टोटल करून घेऊया. 5 लाख आहे, 5 लाख प्लस 40,000 प्लस 91,600 प्लस 31,500 प्लस 60,000 प्लस 1,60,000. चेक करते फक्त बरोबर आहे का. हां 8,83,100. आन्सर इज करेक्ट. 8,83,100. ह्याला म्हणायचे आहे टोटल फर्स्ट म्हणजे ह्याची टोटल केली आपण. आता आपल्याला बॅलन्स शीटची ॲसेट साईड करायची आहे. तर ॲसेटला बघायचं आहे, इथून खाली लिहायचं बी किंवा सेकंड ॲसेट्स. पहिले घ्यायचं आहे फिक्स्ड किंवा तुम्ही नॉन करंट इंटॅन्जिबल ॲसेट्स म्हणू शकता, किंवा फिक्स पण म्हणू शकता, किंवा नॉन करंट पण म्हणू शकता. फिक्स इंटॅन्जिबल ॲसेट, गुडविल, किंवा खाली म्हणू शकता गुडविल, असं पण म्हणू शकता इंटॅन्जिबल फिक्स ॲसेट. तर गुडविलची व्हॅल्यू आपण फाइंड केलेली आहे 36,000. आता इथं बॅलन्स शीटला नाही आहे गुडविल, त्यामुळे इथं आलं 36,000. आता इथं ॲसेट बघायचे आहे. फिक्स टॅन्जिबल ॲसेट 2 आहेत. इथं 2 नंबरला टाकायचं फिक्स्ड टॅन्जिबल ॲसेट्स, किंवा तुम्ही त्याला नॉन करंट ॲसेट पण म्हणू शकता.
एक आहे लँड अँड बिल्डिंग, एच लिमिटेड अँड एस लिमिटेड, 2 लाख आणि 1 लाख, 3 लाख. आता ह्याला अंडर व्हॅल्युएशन किंवा ओव्हर व्हॅल्युएशन नाही आहे, त्यामुळे तुम्ही डायरेक्ट पुढे जाऊ शकता. लँड अँड बिल्डिंग नंतर आहे प्लांट अँड मशिनरी. इथं बसणार नाही, आपण थोडं ह्या साईडला घेऊन एका मिनटातच 2 लाईन फक्त ड्रॉ करते. जास्त लिहित बसत नाही, तुमचा वेळ नाही घेते, व्हिडिओ मोठा नाही करते. तर वर पण लिहित नाही काय, ॲक्च्युली वर लिहावं लागतं, बट कंटिन्यू करते. तुम्ही लिहा शक्यतो असं, कारण कंटिन्यू बॅलन्स शीट करताना. ESR नंबर, पर्टिक्युलर्स, नोट नंबर, रुपीज अँड रुपीज. 2 नंबरला आहे. क्वेश्चनमध्ये बघायचं आहे प्लांट अँड मशिनरी दिलेलं आहे. इथं प्लांट अँड मशिनरी, एच लिमिटेड, एस लिमिटेड. मशिनरी आहे 1,50,000 बॅलन्स शीटला आणि 2 लाख, 3,50,000. वर इथं लिहिलं तरी चालेल, इथं लिहिलं तरी चालेल, 3,50,000. त्याच्यानंतर फिक्स ॲसेट बघायची आहे. आपली फिक्स ॲसेट संपली इथं. हे इन्व्हेस्टमेंट घ्यायची नाही, आपण घेतलेली आहे. स्टॉकला, डेटर्सला आणि बिल्स रिसिवेबलला स्टार केलेला आहे. तर त्याच्यानंतर आपण लिहिणार आहोत फिक्स ॲसेट 1 2 3. 3ला म्हणणार आहोत करंट ॲसेट, करंट ॲसेट्स. पहिला आहे स्टॉक, एच लिमिटेड अँड एस लिमिटेड. स्टॉक बघा किती आहे, क्वेश्चनमध्ये बघायचं बॅलन्स शीटला तुमच्या. स्टॉकची व्हॅल्यू आहे 40,000 अँड 30,000. $70,000 लेस अनरिअलाइज प्रॉफिट, आता अनरिअलाइज प्रॉफिट आपण इथं वर्किंग नोटमध्ये काढलेलं आहे बघा. 900 रुपीज आहे अनरिअलाइज प्रॉफिट लेस फ्रॉम स्टॉक. 900 रुपीज मायनस केले 69,100. त्याच्यानंतर करंट ॲसेट नंबर ही 1 होती स्टॉकची. दुसरी आहे मला वाटतं डेटर्स, बॅलन्स शीटला आहे डेटर्स, एच लिमिटेड, एस लिमिटेड. क्वेश्चनमध्ये बघायचं आहे डेटर्सची व्हॅल्यू किती आहे. डेटर्स आहेत 50,000 अँड 60,000. 50,000 अँड 60,000. टोटल आली 1,10,000. 5 11, 1,10,000. त्याच्यातून लेस करायचे आहेत इंटरओइंग्स, इंटरकंपनी ओइंग्स किती आहेत आपण बघू. डेटर्सला सांगितलेलं आहे 40,000. क्रेडिटर्समधून पण केलं आहे, तीच अमाऊंट इकडं पण करायची 40,000. आपण इथं कॅल्क्युलेट करू. 1,10,000 मायनस 40,000, 70,000. त्याच्यानंतर तिसरा आहे बिल्स रिसिवेबल, एच लिमिटेड, एस लिमिटेड. एच लिमिटेडचे बिल्स रिसिवेबल आहेत 63,000 आणि 10,000. 63,000 अँड 10,000. याची टोटल आली 73,000. याच्यातून लेस करायचं आहे इंटरओइंग्स, इंटरकंपनी ओइंग्स.
इथं बघायचं बिल्स पेएबलमधून तुम्ही किती अमाऊंट लेस केली 15,000. इकडं पण बिल्स रिसिवेबलमधून 15,000 लेस करायचे. 73,000 मायनस 15,000 58,000. कॅश नाही आता झाली आपली. काय राहिलं आहे का तर नाही. आपण बॅलन्स शीटला हे गुडविल घ्यायचं होतं घेतलं, स्टॉकमधून लेस करायचं होतं केलं. तर आता आपण काय करायचं आहे, क्लोज करायचं आहे. बघू किती अमाऊंट येते. इथून जाऊ 58,000 प्लस 70,000 प्लस 69,100 प्लस 3,50,000 3,50,000 प्लस 3 lakh plus 36,000. Answer is correct. 8,83,100 ही झाली आपली टोटल, म्हणजे बॅलन्स शीटची आपल्या टोटल करेक्ट आले. आन्सर इज करेक्ट. तर माझा तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.